मराठा समाज सातत्याने 1993 पासून आरक्षणाची मागणी करत आहे। आतापर्यंत त्यांची स्वतंत्र आरक्षणाची मागणी होती, ज्याला ओबीसी समाजाने कधीही विरोध केलेला नाही। आज सुद्धा जर मराठा समाजाला राज्य शासन स्वतंत्र आरक्षण देत असेल तर त्याला आमचा मुळीच विरोध नाही। त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताशी या राज्यातील प्रत्येक ओबीसी सहमत आहे। पण ज्यावेळेस ही मागणी येते की आम्हाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळालं, तेव्हा हा ओबीसी समाज दहशतीमध्ये आणि संभ्रमामध्ये येतो की आमच्या हिश्श्यातले वाटेकरू कोणीतरी होऊ पाहत आहे, ही भीती ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण होते। दुसरी गोष्ट की आज सातत्याने एक प्रश्न तुम्ही मागच्या 4-5 दिवसापासून ऐकत असाल की 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या, आणि या 54 लाख लोकांना 2 दिवसाच्या आत सरकारने प्रमाणपत्र द्यावे। माझा आपल्या माध्यमातून सरकारला हा प्रश्न आहे की सरकारने त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि या ओबीसी समाजाची सहानुभूती कायम ठेवावी, ओबीसी समाजाला सुरक्षित करावे। की ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, या 54 लाख नोंदींचं टॅब्युलेशन करून, कारण 13 कागदपत्रामध्ये ह्या नोंदी सापडलेल्या आहेत, म्हणून एक्झॅक्ट नोंदी किती सापडल्या आणि त्या एक्झॅक्ट नोंदीपैकी ऑलरेडी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलेले आहे, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। हे काम सरकारला करावं लागणार आहे की सरकारने सांगायला पाहिजे। आम्ही दावा करतो अधिकृतरित्या या ठिकाणी की ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यातल्या 99.5% लोकांजवळ ऑलरेडी सर्टिफिकेट आहे। मी जर असं म्हटलं की 100% लोकांजवळ आहे, ती अतिशयोक्ती होणार नाही, कारण ह्या सर्व नोंदी 1967च्या पूर्वीच्या आहे, नवीन नाही आहे। आणि ज्या लोकांच्या 1967च्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्याच्याजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। उदाहरणार्थ आपल्या नागपूरचं उदाहरण आपण घेऊ। या नागपूरमध्ये 2,35,000 नोंदी सापडल्या। या 2,35,000 मध्ये रिपिटेशन जर टाळलं आपण, समजा 1.5 लाखावर आलं, 1.25 लाखावर, सर्व लोकांजवळ सर्टिफिकेट। इथे बसलेले जेवढे लोक ओबीसी महासंघाची या ठिकाणी बसले, आपल्या पत्रकारांमध्ये काही लोक असतील, असा कोण माणूस आहे नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या विदर्भामध्ये, कोकणामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्याजवळ कुणब्याची नोंद आहे आणि प्रमाणपत्र घेतलेलं नाही? एकही माणूस शिल्लक नाही। 1994 पासून आम्ही लाभ घेऊन राहिलो। आणि मग सर्वांजवळ प्रमाणपत्र असताना पुन्हा आंदोलनकर्ते जे मागणी करत आहेत की 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी, आणि आम्हाला सर्वांना 2 दिवस, आम्हाला डबल प्रमाणपत्राची गरज काय? म्हणून आता सरकारला माझं निवेदन आहे आपल्यामार्फत की सरकारने आता नव्याने मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वे आजपासनं सुरू झालं असं ते म्हणतात, पण खरं म्हणजे उद्या आणि परवा प्रशिक्षण आहे, 26 तारखेला सुट्टी आहे, 27 तारखेपासून ते काम सुरू करतील, 31 तारखेपर्यंत त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे। पण मला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की या राज्यातील 12 कोटी ते 14 कोटी लोकांचं सर्वेक्षण करताना 5-6 दिवसामध्ये ते कसं शक्य आहे? कारण सरकारने अनेक माणसं लावली असतील, यंत्रणा लावली असतील, तो त्यांचा प्रश्न। दुसरा प्रश्न इथे हा येतो की इथे सर्वे करताना मराठा समाज आणि ओपन कॅटेगरीचा सर्वे ते करणार आहे आणि आम्ही जे SC ST OBC आहोत यांची फक्त नोंद घेणार, म्हणजे त्यांना SC ST OBC ओपन मराठा सर्वेच्या घरी जायचं आहे। मग हे जात असताना कोणत्या घरी जायचं याचं कॅटेगरीशन सरकारने काय ठरवलं ते काय डिक्लेअर केलेलं नाही, कारण याच्यामध्ये व्हायला पाहिजे अतिश्रीमंत, कमी श्रीमंत, मध्यमवर्गीय, बिलो पॉवर्टी लाईन, बिलो या सर्व प्रकारच्या लोकांचं सर्वेक्षण होईल, तेव्हाच एक्झॅक्ट एखादी जात किंवा एखादा समाज मागासला आहे की आम्हा नाही हे सिद्ध होईल। आणि म्हणून हे सर्वेक्षण करताना सरकारने ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या 54 लाख लोकांचं सुद्धा सर्वेक्षण करावं, त्यांच्या घरी टीम पाठवाव्या आणि त्यांच्यापैकी किती लोकांकडे प्रमाणपत्र ऑलरेडी आहे आणि ओबीसीचा लाभ घेत आहेत हे सुद्धा हा आकडा सरकारने जाहीर करावा, जेणेकरून ओबीसी समाजामध्ये असलेला संभ्रम हा दूर होईल आणि एक्झॅक्ट नवीन नोंदी किती सापडल्या हा आकडा जाहीर होईल।